आता या बुलेटिनमध्ये बातम्या बघूया सुपरफास्ट 50। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज शिंदेंच्या सेनेचा वर्धापन दिन सोहळा। कोणताही पक्षप्रवेश होणार नाही, शिवसेनेच्या नेत्यांकडून स्पष्ट, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज वर्धापन दिन सोहळा। षण्मुखानंद सभागृहात शिवगर्जना मेळावा होणार। उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। भेटीच्या वेळी पार्थ पवार सुद्धा उपस्थित। दरम्यान ठाकरेंनंतर आता पवारांच्या खासदारांकडे मोर्चा वळवल्याची चर्चा। शरद पवारांचे काही खासदार सुनेत्रा पवारांच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेतील संसदीय दलाच्या बैठकीत 6 खासदारांची दांडी। एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांदा शिवसेना फोडली। ऑपरेशन टायगर फत्ते। आज शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात कोणताही पक्षप्रवेश होणार नाही, शिवसेनेच्या नेत्यांकडून स्पष्ट, सूत्रांची माहिती। संसदीय दलाच्या बैठकीत खासदार संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, नागेश आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे अनुपस्थित। गैरहजर 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस। अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता। 6 अनुपस्थित बंडखोर खासदारांना नोटीस पाठवली। 7 दिवसांच्या आत म्हणणं मांडण्याच्या सूचना। विधान परिषदेचं मतदान संपल्यानंतर ठाकरेंच्या बंडखोर 6 खासदारांचं गट स्थापन होणार। परभणीचे खासदार संजय जाधव यांची गटनेतेपदी नियुक्ती केली जाणार, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या बंडखोर खासदारांवरती कारवाई करण्याचे अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे। फुटीर गटाला मान्यता देऊ नका, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेची भरकटलेल्या जहाजासारखी परिस्थिती। काही दिवसात आमदार, नगरसेवक सुद्धा बाहेर पडतील, गिरीश महाजनांचा दावा। तर अर्धा तास ईडी सीबीआय द्या, सर्वात आधी महाजन फुटतील, राऊतांचं प्रत्युत्तर। आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार। खासदारांच्या फुटीवरनं संजय राऊतांचा इशारा। तर हिंमत असेल तर फुटलेल्यांनी राजीनामे देऊन परत निवडणूक लढवावी, संजय राऊतांचं आव्हान। राऊत कार्यकर्त्यांना डोकं फोडायला लावणार का? कार्यकर्ते वैतागलेले, ते आता राऊतांचं डोकं फोडतील। संजय राऊतांनी पक्षाला कुलूप लावलं। राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा संजय शिरसाट यांनी घेतला समाचार। राडे करायला राऊतांकडे कुणी उरलेलं नाही। ठाकरेंच्या सेनेकडनं राऊतच फटके खातील याची मला भीती। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंची राऊतांवर टीका। सरकारला प्रादेशिक पक्ष संपवायचे, फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्याचं नाव खराब होत आहे। शिवसेनेतल्या बंडखोरीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। पक्षप्रवेशावर खासदार ओमराजेंची वेट अँड वॉचची भूमिका। 20 जूनच्या न्यायालयीन निकालानंतरच पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे संकेत। निकाल लागेपर्यंत कोणताही निर्णय नाही। ओमराजे निंबाळकर पुण्यातल्या निवासस्थानी असण्याची शक्यता। मतदारांचा विश्वासघात करा, पक्षाशी गद्दारी करा, सत्तेसाठी भूमिका बदला आणि मग Y+ सुरक्षेच्या कौसात फिरा। खासदार वर्षा गायकवाड यांची बंडखोर खासदारांवर टीका। माझ्या वडिलांचा निर्णय वैयक्तिक, मी आजही उद्धव ठाकरेंसोबतच। वडिलांच्या विरोधात भूमिका घेण्याचा निर्णय योग्य वेळी घेऊ, बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्ण आष्टीकर यांची प्रतिक्रिया। पक्ष फुटण्याला आदित्य ठाकरे देखील जबाबदार। उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरेंनी बाहेर फिरायला हवं होतं। आदित्य ठाकरेंनी आमच्या अडचणी बापापर्यंत पोहोचवायला हव्या होत्या, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। खासदारांमागे आता आमदार सुद्धा शिवसेनेत येणार, बच्चू कडूंचा दावा। एकनाथ शिंदेंनी शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम केलं। ठाकरेंच्या खासदार फुटीवर बच्चू कडूंचं वक्तव्य। आताचे लोकप्रतिनिधी लोभी झालेत, एका पक्षातनं निवडून यायचं आणि नंतर पक्ष सोडायचा। अशा बंडखोरांचं पद रद्द करायला हवं, ऑपरेशन टायगरवर अबू आझमींची टीका। बंडखोरी केलेल्या एका खासदाराला 85 कोटी रोख दिलेत, बाकी विकास निधीतनं कमवायला सांगितलंय, रोहित पवारांचा दावा। सत्ताधाऱ्यांकडे इतकी रोख रक्कम येते कुठून, रोहित पवारांचा सवाल। मुंबई महानगरपालिकेत सुद्धा ऑपरेशन टायगर। ठाकरेंचे 20 पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात। शिंदे सेनेचे नगरसेवक किरण लांडगेंचा दावा। ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेत 65 नगरसेवक। आदित्य ठाकरेंची कार्याध्यक्षपदी निवड होणार अशी माहिती शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांचा दावा। संजय दिना पाटलांविरोधात भांडूपमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। तर ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाला संजय दिना पाटलांच्या समर्थकांनी घोषणा देऊन उत्तर दिलं। ठाकरेंचे कार्यकर्ते आणि संजय दिना पाटलांचे समर्थक आमने सामने। खासदार ओमराजे निंबाळकर घराबाहेर पोलीस बंदोबस्त। तर खासदारांच्या सुरक्षिततेचा कारणास्तव घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात। शिर्डीचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वागचौरेंच्या घराची सुरक्षा वाढवली।
कोपर गावातील घरासमोर 24 तास पोलीस बंदोबस्त, सुरक्षेसाठी मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅनसह बंदूकधारी पोलीस देखील तैनात. परभणीत खासदार संजय जाधव यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक, जाधवांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. पुतळ्याला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून उद्धव ठाकरेंसोबत असलेला फोटो हटवला. जाधव यांनी हा फोटो हटवून स्वतःचा फोटो पोस्ट केलाय. खासदार संजय देशमुख यांच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक. यवतमाळच्या 2 पंजा चौकामध्ये बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. पुतळ्याला जोडे मारत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. गद्दारी खपवून घेणार नाही अशी घोषणाबाजी. आजपासून बेस्ट कर्मचारी संपावर जाणार. कंत्राटीकरण आणि पीपीपी तत्वावरील पुनर्विकासाला कामगार संघटनांचा विरोध. ग्रॅज्युइटी, थकीत वेतन आणि 7वा वेतन आयोग लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. शशांक राव आणि प्रसाद लाड यांचा संपाला विरोध. साताऱ्यात राजकीय दिलजमाई. उदयनराजे आणि शशिकांत शिंदेंच्या गडाभेटीची जोरदार चर्चा. विधान परिषदेच्या गेटवर या दिग्गज नेत्यांमध्ये जोरदार मस्करी रंगली. उदयनराजेंनी शशिकांत शिंदेंच्या कानात नेमका काय कानमंत्र दिला, यावरून तर्कवितर्कांनी जोर धरलाय. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात 20 तारखेला मनसेचा मेळावा. सकाळी 10 वाजता राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार. नाशिकमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ ऍक्शन मोडवर. दूध बाजार परिसरात दूध विक्रेत्यांच्या दुधाची पाहणी. मंत्री नरहरी झिरवाळांकडून दुधाची पाहणी. राज्यात येत्या 24 आणि 25 जूनपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता. देशभरात सध्याच्या घडीला 41% पावसाची तूट निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागानं माहिती दिली.